Hello student, once again welcome in सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत इंग्लिश, जो की तुमचा जो सिलेबस आहे फर्स्ट स्टँडर्डचा हा सिलेबस चेंज झालेला आहे. सो अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस मी हा व्हिडिओ बनवत आहे. सो फर्स्ट स्टँडर्डचे जे स्टुडंट्स आहेत, हा फर्स्ट स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी सब्जेक्ट घेत आहे इंग्लिश बालभारती. इन दॅट 1.7 मीट माय फॅमिली. ओके, सो हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आज आपण स्टडी करणार आहोत. सो स्टुडंट, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. जो तुम्हाला काय होईल, इथून पुढचे जे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. राईट. सो याच्या आधीचे सुद्धा 1.1 to 1.6 यामध्ये जे चॅप्टर्स आहेत किंवा ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्याचे जे व्हिडिओज आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे फर्स्ट स्टँडर्ड इंग्लिश या नावाने. सो त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सुद्धा व्हिडिओ बघू शकता. ओके, सो लेट स्टार्ट टू द 1.7 मीट माय फॅमिली. माय फॅमिली म्हणजे काय, तर माझं कुटुंब. ओके, सो या ठिकाणी आपल्याला हा आहे तुमचा चॅप्टर 1.7 मीट माय फॅमिली. नाव इथे क्वेश्चन स्टार्टिंगला दिलेला आहे, डू यू नो द नेम्स ऑफ युअर फॅमिली मेंबर्स. तर तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमच्या घरामध्ये जे जे मेंबर्स आहेत, तुमचे आई बाबा आजी आजोबा काका काकू किंवा तुमचे इतर भाऊ बहीण यांची नावे तुम्हाला माहिती आहेत का. सो ऑफकोर्स तुमचं सगळ्यांचा आन्सर येस असणार आहे, कारण आपल्या प्रत्येकाला आपले आजी आजोबा बहीण भाऊ काका काकू या सगळ्यांची नावं माहिती असतात. देन फर्स्ट लिसन अँड एनॅक्ट. सो हा आपल्याला ही ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायची आहे. हर्ष इज विजिटिंग प्रियाज हाऊस. तर हा आहे हर्ष आणि ही आहे प्रिया. तर हर्ष हा जेव्हा प्रियाच्या घरी जातो तेव्हा तिथून पुढच्या ज्या काही घटना आहेत ते आपण इथे बघायच्या आहेत. तर तिथे गेल्यानंतर तो प्रियाला काय म्हणतो, हॅलो प्रिया. देन प्रिया त्याला पुन्हा काय म्हणते, हॅलो हर्ष, वेलकम होम. तर त्याला हॅलो म्हटल्यानंतर ती काय म्हणते, आमच्या घरामध्ये तुझं स्वागत आहे. तर प्रिया आपला जो मित्र आहे हर्ष याची त्याच्या आईशी ओळख करून देत असताना कोणता सेंटेन्स वापरतो, मीट माय मदर. तर माझ्या आईशी भेट किंवा माझ्या आईशी भेट घालून देतो. देन मीट माय फादर. तर प्रिया आपला जो मित्र आहे हर्ष याचं त्याच्या वडिलांशी मीन्स त्याचे बाबा जे आहेत त्यांच्याशी ओळख करून देते. तेव्हा ती काय म्हणते, मीट माय फादर. ओके, सो पहिल्यांदा मीट माय मदर, मीट माय फादर. देन त्यानंतर जेव्हा त्या दोघांची ओळख करून दिली जाते, देन नेक्स्ट हर्ष त्याच्याशी कसा इनॅक्ट होतो, हॅलो काका काकी. ओके, तर तो तिच्या आईवडिलांना हॅलो म्हणतो. देन नेक्स्ट तर तिचे जे आई बाबा आहेत ते हर्षला कसे इनॅक्ट होतात, हॅलो नाईस टू मीट यू हर्ष. ते काय म्हणतात, हॅलो तुला भेटून आम्हाला आनंद झाला. नेक्स्ट जी प्रिया आहे ही प्रिया तिच्या आजी आजोबांची ओळख करून देते. तर ती कशी बघा, मीट माय आजी अँड आजोबा. तर माझ्या आजी आजोबांची सुद्धा भेटून घे. तर याच्यानंतर तो त्या दोघांना काय म्हणतो, नमस्ते आजी आजोबा. तर त्याचे आजी आजोबा त्याला काय म्हणतात, नमस्ते हर्ष, गॉड ब्लेस यू. म्हणजे देव तुझे रक्षण करो, कल्याण करो. ओके, सो अशा पद्धतीने ही आपल्याला ज्या पद्धतीने आपल्या पुढचा व्यक्ती असेल तर त्याला कशा पद्धतीने आपण एनॅक्ट केलं पाहिजे याच्याशी इथे थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आता सपोज तुम्हाला कोणी हॅलो म्हणलं तर तुम्ही त्याला पुढे हॅलो म्हणता किंवा हाव आर यू, नाईस टू मीट यू म्हणता. ओके, सो थोडक्यात इथे थोडंसं मॅनर्स टाईप आपल्याला सांगितलेलं आहे की सपोज एखाद्याच्या घरी आपण गेलो तर त्याच्या घरी गेल्यानंतर एखाद्या व्यक्तीची आपल्याला भेट घालून दिल्यानंतर त्याच्याशी आपण कोणत्या पद्धतीनं बोललं पाहिजे याची माहिती आपल्याला चॅप्टरमधून मिळते. आता इथे बघा सेकंड ॲक्टिव्हिटी दिली आहे, टिक द करेक्ट ऑप्शन. सपोज व्हॉट विल यू से इफ युअर फ्रेंड सेज थँक्यू टू यू. आता समजा तुमच्याच वयाचा तुमचा एखादा फ्रेंड आहे आणि त्याने तुम्हाला काहीतरी म्हणजे थँक्यू म्हणलं, तुम्ही त्याचं एखादं काम केलात आणि त्याने तुम्हाला थँक्यू म्हणलं, तर तुम्ही त्याला काय म्हणणार, यू आर वेलकम और इट्स माय प्लेजर. तर त्याला तुम्ही यू आर
वेलकम म्हणणार. ओके. अँड व्हॉट विल यू से इफ एल्डर्स से थँक्यू टू यू. यू आर वेलकम, इट्स माय प्लेजर. तर या ठिकाणी तुम्ही इट्स माय प्लेजर म्हणणार. म्हणजे जर तुमच्याच वयाचा जर फ्रेंड असेल आणि त्याने थँक्यू म्हटला तर तुम्ही त्याला यू आर वेलकम म्हणू शकता. बट जर तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे आणि त्यांनी जर तुम्हाला थँक्यू म्हटलं तर तुम्ही त्यांना काय म्हणायचं, इट्स माय प्लेजर. कारण इट्स माय प्लेजर हे कशासाठी यूज केलं आहे सर, सो अगदी जास्त पोलाइटली तुम्ही त्यांना आन्सरेबल आहात. इट्स माय प्लेजर हे काय आहे, जास्त पोलाइटली आपण त्यांना एनॅक्ट होतो. ओके. सो या दोन्हीमधला डिफरन्स समजा तुमच्या वयाचा असेल किंवा तुमच्यापेक्षा छोटा असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार, यू आर वेलकम. बट तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे त्यांना आपण थोडं रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांच्याशी थोडं पोलाइटली बिहेव केलं पाहिजे. ओके. सो त्यांना आपण जर आपल्यापेक्षा मोठे असतील आणि आपल्याला जर त्यांनी थँक्यू म्हटलं तर आपण त्यांना काय म्हणणार, इट्स माय प्लेजर. सो स्टुडंट, इथेच हा छोटासा चुटकुला चॅप्टर संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. तसेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा. थँक्यू.